The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय माघ पौर्णिमेच्या निमित्ताने भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद 20वी आपल्या धम्मदूत बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये संपन्न होत असताना या धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष गुरुवर्य पूजनीय भदंत धम्मसेवकजी महाथेरो या धम्म परिषदेचे उद्घाटक पूजनीय भदंत ज्ञान ज्योतिजी महाथेरो आणि धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो, त्याचबरोबर पूजनीय भदंत डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपालजी महाथेरो, भिक्खू भिक्खुणी संघ, श्रामणेरी संघ या धम्म परिषदेला श्रवण करण्यासाठी मुळावा गाव आणि आसपासच्या परिसरातून श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्वजण, आपल्या संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक वृंद आणि सर्व श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। कालपासून सातत्याने अनेक धम्मदेशनेच्या द्वारे ही धम्म परिषद पुढे आणि पुढे जाते आहे। आजचा हा दुसरा दिवस अर्थात दुसऱ्या दिवसाची ही रात्र आहे।
कालही रात्रभर, काल दिवसभर, आजही दिवसभर आणि आज रात्रभरही विविध विषयांवरती पूजनीय भिक्खू संघाकडून आपणास धम्मदेशना दिली जात आहे. निश्चितच आपण श्रद्धावान आहात, पुण्यवान आहात. आपणास एवढ्या मोठ्या भिक्खू संघाची धम्मदेशना श्रवण करण्याचा लाभ प्राप्त झाला आणि त्यामुळे अनेक भिक्खूंनी विविध विषयांवरती प्रकाश टाकलेला आहे. एवढे वर्ष काही परिषदेची पत्रिका नव्हती. या वर्षी मात्र अत्यंत सुंदर पत्रिका छापल्याबद्दल आमच्या सत्यपाल भंतेजींचे मी विशेष रूपाने त्यांचं अभिनंदन, कौतुक करेल. एकदा आपण सर्वांनी सत्यपाल भंतेजीसाठी टाळ्या वाजवाव्यात. आम्ही मागच्या वेळेला येता आलं नाही आम्हाला, पण यावर्षी आलो आणि विहाराचं पूर्ण रंगरूप बदललेलं जेव्हा आम्ही पाहतोय, एवढा मनस्वी आनंद होतोय की तुम्हाला काय सांगू. कारण ज्या ठिकाणी आम्ही शिकलो, जी आमची प्रेरणाभूमी आहे, ज्या गुरुजींकडून आम्हाला धम्माचे संस्कार मिळाले, त्यांच्या सानिध्यात, सहवासात, मार्गदर्शनात राहिल्यामुळे माझ्यासारखे कितीतरी तरुण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुद्धवाणीला प्रकाशित करण्याचं, अर्थात बुद्ध धम्माच्या उपदेशाला देण्याचं काम करतायत. मला त्याबद्दल मनस्वी अभिमान वाटतो की मला पूजनीय धम्मसेवक भंतेजी असतील, खेमधम्मो भंतेजी असतील, यांच्या शाळेमध्ये शिकण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे, अर्थातच चिवरांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आणि आज आम्ही रोज धम्म प्रचारार्थ या मोठ्या भिक्खूंकडून प्रेरणा घेऊन धम्माचं कार्य करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी आपण दी ग्रेट हॅपीनेस या युट्यूब चॅनलचं निर्माण केलंय 2-2.5 वर्षांपूर्वी. आणि बघता बघा काल आपल्या चॅनलचे 1,10,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. ही फार मोठी उपलब्धी आहे सोशल मीडियाच्या माध्यमामध्ये. कारण आपले काही चॅनल्स इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही आहे, प्रिंट मीडिया नाही आहे इतरांच्या तुलनेमध्ये, आणि त्यामुळे या चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. तेव्हा मुळाव्याला येताना, मुळाव्याला आल्यानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळतो आणि आम्हाला खूप आनंद होतो. आणि त्यामुळे कालपासून इथे आम्ही बसलोय प्रतीक्षेत. आता नंबर लागेल का, मग नंबर लागेल का, कधी लागेल. आणि नंबर लागला बापा. आता मला तर वाटलं रात्रीच्या 12-1ला माईक येते की काय आमच्याकडे, सगळे झोपल्यावर. पण भंतेजीचे आभार व्यक्त करतो, दिला आमच्याकडे माईक आणि मी पाहू लागलो तुमच्याकडे तर कोणी काय झोपलेलं नाही. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा बा, तुम्ही जागी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सांगितलंय, भीमाचं पिल्लू जाग असावं, जाग असावं. बाबासाहेब म्हणाले बघा, हे भीमाचं पिल्लू जाग असावं, पुढारताना कधी कुणाच्या मागे नसावं, जाग असावं, हे भीमाचं पिल्लू जाग असावं. जाग राहायला सांगितलं बाबासाहेबांनी, झोपायला नाही सांगितलं, सगळ्या अर्थाने. म्हणून धम्मदेशना ऐकताना सुद्धा आपण जागे असलो पाहिजे. हा एवढा मोठा पेंडॉल, एवढा मोठा खर्च झोपण्यासाठी आहे का? बिलकुलच नाही आहे. भंतेजींचे महान प्रयत्न आहेत बघा त्यांचे, आणि त्यामुळे ही परिषद दरवर्षी भरविल्या जाते. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे येता तर आपण जागे राहिलो पाहिजे. निवडणुकीच्या वेळेलाही जागे राहिलो पाहिजे, धम्म प्रचाराच्या संदर्भातही जागे राहिलो पाहिजे, धम्माचं आचरण करण्याच्याही संदर्भामध्ये जागे राहिलो पाहिजे. नाही तर जय भीम बोलून किधर भी चलो कुछ भी करो.
काही काही लोकांना तर बाबासाहेबां बुद्ध जयंतीलाच आठवते. बाप्पा तुम्ही नसाल तसे, तुम्ही लय चांगले. परंतु काही काही लोकांना खरोखरच जय भीम म्हणण्यात फक्त जय भीमच म्हणायचं आहे, निळी लावून घ्यायची आहे, पट्टी गळ्यामध्ये टाकून घ्यायची आणि बस हम जय भीम वाले. मी रोज आणि रोज हे रिपीट करू करू बोलतोय. जयंती आली की पोरं आपले काही माणसं, आपले काही लोक डीजेच्या तालावर नाचते. तुझ्या रत्नामधला भीमराव पाहिजे. मी याच्यावर चिंतन केलं. मी म्हटलं बा खरंच यांचं रक्त जर चेक केलं, समजा हे जे रात्रीला म्हणतात की डीजे नाही लावला तर जयंती साजरी करायचीच नाही, बँड नाही लावला तर जयंती नाही साजरी करायची, आणि हे ज्या गाण्यावर नाचतात तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे किंवा भीम के लगते जिगर अर्ध्यापेक्षा कमी इधर न अर्ध्यापेक्षा जास्त उधर, या गाण्यावर कोणत्या गाण्यावर नाचते त्याचंही भान राहत नाही बघा आपल्या लोकांना. हे खरंच जर अशा लोकांचं रक्त चेक केलं तर मी तर म्हणतो बाबा भीमरावाचं रक्त तर काय निघणार नाही, पण 99.99% अल्कोहोलच निघेल रक्तात बघा. कारण 15 एप्रिलला सकाळी जर चेहरे थोबाड तोंड पाहिले लोकांचे आपल्या, तर ती एक तर उठलेले नसते, त्यानं काय काय टाकलेलं असते, वरतून निळी लावलेली असते मोठीच्या मोठी, आणि एकदम पोटात काय काय काळं निळं टाकलेलं असते. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांचे लेकर, बाबासाहेबांच्या औलादी ह्या जागी असल्या पाहिजे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्ही सतर्क राहिले पाहिजे. धम्मरथाची किती चाकं सांगितली बाबासाहेबांनी? किती किती 4 चाकं सांगितली आहेत. गाडीला किती चाकं असतात? 4 व्हीलरला 4 चाकी गाडीला 4 चाकं असतात. तर धम्मरथाचे सुद्धा 4 चाकं आहेत. पहिले समोरचे 2 चाकं भिक्खू आणि भिक्खुणी आहे. त्याच्या पाठीमागचे 2 चाकं जे आहेत उपासक आणि उपासिका, म्हणजे असे एकूण किती चाकं आहेत? 4 चाकं आहेत. आणि 4ही चाकं परस्परावलंबी असतात. असं कोणी म्हणू शकत नाही माझ्याकडे BMW आहे गाडी, एक चाक पंक्चर झालं तर हरकत नाही, 3 चाकांवरती टायरवरती गाडी चालवतो. जमेल काय? जमेल काय? तुम्हाला मालामाल केलं, तुमच्याकडे गाड्या असतील किंवा मोटरसायकल जरी असेल, एक चाक पंक्चर झालं काही हरकत नाही, एकाच चाकावर गाडी चालवतो. जमेल काय? 4ही चाकं सुव्यवस्थित असावे लागतात, तेव्हाच गाडी व्यवस्थित चालू शकते. अगदी धम्मरथाचंही तसंच आहे. जेवढी भिक्खूंची जबाबदारी आहे तेवढीच भिक्खुणींची पण जबाबदारी आहे, आणि जेवढी भिक्खुणींची जबाबदारी आहे तेवढीच उपासक उपासिका म्हणून तुमची जबाबदारी आहे. आणि भिक्खू संघ आणि भिक्खुणी संघ, उपासक उपासिका संघ परस्पर अवलंबी आहे. आणि म्हणून धम्म प्रचाराचा हा रथ बाबासाहेबांनी आपल्याकडे सोपविलेला आहे, आणि त्याचं सारथ्य आपल्याला करायचं आहे. धम्मरथाला पुढे आणि पुढे घेऊन जायचं आहे. नाहीतर बाबासाहेब म्हणाले धम्मरथ पुढे जर घेऊन जाता येत नसेल तर हरकत नाही, परंतु त्याला तुम्ही मागे आणण्याचं काम करू नका. आणि आज आपण खरोखरच पाहतोय एकीकडे काही लोकांमध्ये मोठं परिवर्तन होताना दिसते आहे. लोक उपोषधारी बनत आहेत, पंचशीलधारी बनत आहेत, दान पुण्य करत आहेत, काही लोक सिलवान बनत आहेत, काही लोक ध्यानही करत आहेत, काही लोक विहारातही जायला लागले, काही लोक भिक्खू संघालाही बोलवायला लागले. धम्मदेशनांचे कार्यक्रम होतात. तुम्ही जर आम्हाला फॉलो करत असाल तर आज बघा बर्थडेच्या कार्यक्रमाला आम्हाला काही म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी बोलवत नाही, तर जन्मदिवसाच्या निमित्ताने जाहीर धम्मदेशनीचा कार्यक्रम ठेवतात. बघा विशेष म्हणजे लग्नात सुद्धा लोक कधी कधी बोलवत आहेत आम्हाला, भंतेजी पब्लिक असते, आम्हाला डीजे वगैरे काही लावायचा नाही, लग्नाच्या अगोदर अर्धा तास धम्मदेशना झाली पाहिजे. म्हणजे लग्नातही धम्मदेशनेचा कार्यक्रम ठेवायला बसलेत लोक. बघा म्हणजे परिवर्तन तर होत आहे, पण काही काही लोकांकडे जेव्हा पाहतो तेव्हा फार दुःख होते बघा. आणि खरोखरच ते भीम के लगते जिगर आधे इधर आणि आधे उधर असतात. हॉल मध्ये एक आणि किचन मध्ये दुसरंच असते बघा. अजूनही काही लोक दारू पितात. मी काल बघितलं भंतेजीला, मोठ्या भंतेजीला दर्शन घेण्यासाठी मी तिथे गेलो. भंतेजी दोन्ही रात्र, आता फार वाईट वाटलं, दुःख वाटलं बघा. गुरुजींना हातामध्ये काठी आली. खरं तर भगवंताचा उपदेश आहे, जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण आहे, जिथे जन्म आहे तिथे जर्जर होणं आहे, जिथे जन्म आहे तिथे मरण आहे.
आणि जिथे जन्म आहे तिथे दुःख आहे. भंतेजींच्या हातात काठी आली. मी काल गेलो रात्री वंदन करण्यासाठी, बघितलं एक माणूस दारू पिऊन बघा भंतेजी समोर ते वंदन करत होता. मी त्याला बाजूला करत होतो, तो मलाच म्हणत होता तुम्ही बाजूला सरा. मी म्हटलं बाबा बस. आता भंतेजी मध्ये आपल्या भयंकर सहनशीलता आहे. माझ्या जीवनामध्ये म्हणजे खरोखर सांगतो की जेवढे काही कोणावर टीकाटिप्पणी करत नाही, पण सहनशीलता कशाला म्हणतात हे जर मी कोणाकडून शिकलो असेल तर ते आपल्या भंतेजीकडून बघा. भयंकर सहनशीलता आहे त्यांच्यामध्ये. आणि मी त्या माणसाला बाजूला करत होतो तर भंतेजी म्हणाले तुम्ही काय करू नका, त्याला बसू द्या, बोलू द्या, काय मागायचे मला मागू द्या. त्या अगोदर संभामणी एक होता बघा, शाळेत होतो तेव्हा, काय नाव होतं सभासद, हा काय माहित नाही आपल्याला. तर ते पण दारू पिऊ द्यायचा भंतीला, 10 रुपये द्या, 20 रुपये द्या म्हणायचा. भंतेजी हसून त्याला द्यायचे पण पैसे. तर ही सहनशीलता भंतेजी मध्ये आहे, तो काही विषय नाही. आणि त्यामुळे मी आपणास महामंगल सूत्रावर थोडक्यात बोलणार आहे. हे ओव्हरऑल बोललो मी तुम्हाला जरा, कारण ही मायभूमी आहे, मातृभूमी आहे, खरं तर ही जन्मभूमी आहे. इथे शिकलो, फार आनंद वाटतो आम्हाला. हे स्टेजवरती जेवढे भिक्खू दिसतायत इथली खान आहे. जर एखादा भिक्खू काम करू शकला, एखादा भिक्खू जर लोकांना घडवण्याचं काम करू शकला तर तो अनेक लोकांना घडवू शकतो. आणि त्यामुळे धम्मसेवक भंतेजी असतील, खेम धम्मो भंतेजी असतील, यांच्या ट्रेनिंग मध्ये शिकलेले जेवढे काही भिक्षू असतील, आता तुम्ही बाहेर कुठे जर जाणाऱ्यांपैकी काही प्राध्यापक वगैरे पाहत असाल, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे या मेट्रो सिटीमध्ये मुळाव्याचं बीज आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की मुळाव्याचं पाणी ज्यानं पिलं, म्हणजे बोलता बोलता चर्चा करतो आम्ही, जे जीवनधारी आहे, ज्यांनी मुळाव्याचं पाणी पिऊन बाहेर आले त्यांना मरण कुठेच नाही बा. बिलकुल ते बोलण्यामध्ये एकदम ट्रेन, प्रवचनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. म्हणजे दुसऱ्यावर टीका नाही करत आपण, पण अभ्यासू वृत्तीचे भिक्खू बघा या मुळाव्यातून आपण घडवलेले आहेत. त्याबद्दल गुरुजींच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. प्रत्येकाला विषय दिलेला आहे. आम्हाला ही महामंगल सूत्र हा विषय दिला. तसं तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती मागे 2-3 वर्षांपूर्वी एका वर्षावासामध्ये महामंगल सूत्र शिकविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचं एक पुस्तक पण छापलं. पुण्याच्या आमच्या उपरवट आई आहे, ज्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला अगदी तारुण्यामध्ये. आणि ती आई जेव्हा एकदम म्हणजे आता डोक्यावर कसा परिणाम झाला असेल हे तुम्ही समजू शकता, कल्पना करू शकता. त्या आईकडे जेव्हा आपल्या चॅनल वरील पटाचार्याचं प्रवचन गेलं तेव्हा त्या आईमध्ये बदल झाला, परिवर्तन झाला. आणि मग सातत्याने त्या आईने प्रवचन ऐकले. ती काही लेखिका वगैरे नाही, परंतु तिने महामंगल सूत्राचे 39 एपिसोड आहेत, भाग आहेत आपल्या चॅनल वरती. तर पॉज करू थांबू व्हिडिओ पाहू थांबू एक पुस्तक तयार केलं. भंते करुणानंद थेरो यांची महामंगल सूत्रावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना म्हणून आता आमच्या बड्डेच्या निमित्ताने 10 फेब्रुवारीला त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली बघा. असं महामंगल सूत्रावर आपलं पुस्तक पण आहे आणि आपल्या चॅनल वरती पण ते प्रवचन आहे. तुम्हाला मी सूचना करेल, तुम्ही मायबाप आहात, घर प्रपंच चालवणारे लोक आहात, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, वाद विवाद तंटा भेद मतभेद प्रत्येकाच्या संसारामध्ये असतात. आणि आपल्या भगवान बुद्धांनी बौद्ध साहित्यामध्ये हे जे महामंगल सूत्र आहे, या महामंगल सूत्राचा उपदेश श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये राहत असताना केलेला आहे. बघ, तुमच्यापैकी बहुतेकांना हे पाठही असेल. एवं मे सूतं एकं समयं भगवान सावत्यं विहरति जेतवने अनाथ पिंडिकस आरामे. असं मोठं सूत्र आहे बघा हे महामंगल सूत्र. आता भिक्षूंची आमची चर्चा सुरू होती तर देवता जेतवन प्रकाशित करून येते आणि भगवंताला विनंती करते की मनुष्य आणि देवतांमध्ये जो डिस्कस झालं, चर्चा झाली की उत्तम मंगल कोणतं आहे मनुष्यासाठी देवतांसाठी, तेव्हा भगवान बुद्धांनी हा महामंगल सूत्राचा उपदेश केला. तसं तर 84,000 सूत्र सांगितल्या गेले, पण त्यापैकी ज्यामध्ये व्यवहारिकता पण सांगितली आहे आणि अध्यात्म पण सांगितलं आहे असं हे महामंगल सूत्र आहे बघा. या महामंगल सूत्राची अनेक प्रकारची विशेषता आहे. त्या पहिल्याच गाथेमध्ये भगवान बुद्ध लोकांना उपदेश करताना सांगतात की मूर्खांची संगती करू नका.
बघा तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मी शॉर्ट मध्ये बोलणार आहे, कारण शृंखलाच आहे अख्खी आपल्या चॅनल वरती. हेही प्रवचन आपल्या चॅनल वरती जाते, त्यामुळे ते डबल होऊ नये म्हणून संपूर्ण त्याचा सार सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. भगवंताने जी पहिली गाथा घेतली, असेवनाच बालानंद पंडितानंत सेवना, म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्या हिंदू धर्मीय सुद्धा लोक आलेले आहेत तुमचं प्रवचन ऐकायला. चांगलं सांगा. हा बेस. सर म्हणतात की दुसऱ्याही जाती धर्माची लोक आलेली आहेत. निश्चितच तुमच्या माहितीसाठी सांगेल, आपलं जे दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, तुम्ही जर त्याच्यावरती कमेंट्स पाहिल्या लोकांच्या, तर फक्त काही बौद्ध लोकच प्रवचन ऐकतात असं नाही आहे, तर सर्व जाती धर्माचे लोक प्रवचन ऐकतात रोज. कधी मुस्लिम व्यक्तीचा कॉल येते, कधी महिलेचा कॉल येते, कधी हिंदू महिलेचा कॉल येते, कधी पुरुषाचा कॉल येते, कधी शीख व्यक्तीचा कॉल येते, कधी कुणाचा कॉल येते. कोणी महाराज म्हणते, कोणी बाबा म्हणते. आम्हाला हे तर काही माहित नव्हतं, भगवान बुद्धाने हे शिकवलंय बाबासाहेबांच्या संदर्भात वगैरे वगैरे, आणि ते म्हणतात आम्ही धन्य झालो, आम्हाला हे माहित झालं. तर त्यामुळे आता माईकराव सर आले आणि ते म्हणाले की इतर लोक, बुद्ध सर्वांच्या साठीच आहे. बघा, बुद्ध काही मोनोकुल्ली नाही. मी नेहमीच सांगतो की महापुरुष कोणत्या एका जातीचे नसतात. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, जिजाऊ सावित्री असेल, रमाई असेल, बाबासाहेब असतील, भगवान बुद्ध असतील, महापुरुष संत हे कोणत्या एका जातीचे नसतात. त्यांचं कार्य, त्यांचं जीवन कार्य जर पाहिलं तर त्यांच्या जातीपुरतं मर्यादित नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही राज्यकारभार होता, 18 पगड जातीचे लोक त्यांच्या मावळ्यामध्ये होते. फक्त फरक एवढाच आहे की आपल्यातले काही काही बाबासाहेबाला सीमित करण्याचा प्रयत्न करतात आणि बाबासाहेब आमचेच म्हणतात. अण्णा भाऊ साठेवाले म्हणतात अण्णा भाऊ साठे आमचेच. शिवाजी महाराज वाले म्हणतात शिवाजी महाराज आमचेच. झेंडा घेऊ घेऊ मिरवतात सगळेच, महापुरुष आमचे, महापुरुष आमचे. परंतु अनुयायित्व त्यांचं जे काही आहे, स्वीकारण्याची जेव्हा जबाबदारी येते, विचार अनुसरण्याची जेव्हा जबाबदारी येते, तेव्हा मात्र लोक मान खाली घालतात, म्हणजे तेव्हा पुढाकार घेत नाहीत. आणि खरं तर अनुयायी त्यांनाच म्हणतात. जर आपण म्हणत असेल कोणत्या महापुरुषांचे आम्ही अनुयायी आहोत, तर अनुयायी त्यांनाच म्हणतात की ज्या महापुरुषांचे आपण अनुयायी म्हणून घेतो, त्या महापुरुषांमध्ये असलेले सद्गुण आपण आपल्यामध्ये उतरवू शकलो पाहिजे, त्याचं अनुसरण करू शकलो पाहिजे, अनुकरण करू शकलो पाहिजे. ते अनुयायी. नाही तर बापा फक्त जय जयकारच करायचा. बोलो रे बोलून काय काय बोलून, इधर से बोलून उधर से बोलून, हा झेंडा तो झेंडा, बस मारा मार्या करा, काय काय करा, पेटवून द्यायला तर तुम्ही राजकारण्याचा हातच खंड आहे त्याच्यामध्ये. आता सध्या महाराष्ट्रात काय सुरू आहे, कशी पेटवा पेटवी सुरू आहे, लोकांचे डोकेच काय, लोकांना मारा, जिवंत मारण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून करणं सुरू आहे. बघा, हे फार वाईट आहे तसं पाहिलं तर. आणि त्यामुळे बुद्धाचा हा सार्वजनिक उपदेश तुम्हाला मी सांगतोय थोडक्यामध्ये. भगवान बुद्ध महामंगल सूत्रातील पहिल्याच गाथेमध्ये सांगतात की मूर्खाची संगती मनुष्याने करू नये, संगतीचा परिणाम होत असतो. मी हे जे आता सुरुवातीला तुम्हाला बोललो ना मुळाबद्दल, माझ्या शाळेबद्दल, हे उगीच नाही बोललो. बघा, हे जे येत आहेत इथे जे घडतायत, ह्या संगतीचा परिणाम आहे. पण भगवान बुद्ध म्हणाले प्रत्येकाला संगत प्राप्त करता येत नाही, कारण काही काही लोक तलावाच्या काठावर राहतात. आता जर पाहिलं तर बघा, कुंभमेळा सुरू आहे का नाही, गंगेच्या काठी असणाऱ्या लोकांना गंगेचं महत्व नाहीये जास्त. पण आता तुम्ही सोशल मीडियावरती पहा, अख्ख्या भारतातून लोक तिकडे चालले आहे आणि गंगा नदीचं पाणी आता तर विकत भेटते, पवित्र जल म्हणून ते घेऊन येतात, पितात, प्राशन करतात, त्यांची श्रद्धा ते प्रकट करतात. या जगामध्ये अशी रीत आहे. भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे की एखाद्या भाजीमध्ये जेव्हा पळी असते, चमच असतो, तर कधी कधी त्या चमचला, त्या पळीला त्या भाजीची चव समजत नाही. अगदी भगवान म्हणाले काही काही माणसं समाजात अशीच असतात. एखादी चांगली व्यक्ती जरी आपल्या आसपास असेल किंवा त्या व्यक्तीच्या सोबत जरी आपण राहत असेल आणि त्या व्यक्तीमध्ये अनेक अनेक सद्गुण असतील, तरी सुद्धा ते सद्गुण ती काही काही लोक घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की संगतीचा परिणाम होतो. तुम्हाला ठाऊक असेल, गुळवेल माहितीये तुम्हाला? गुळवेल, हळीताप वगैरे आली तर त्याचा काढा पितात बघा करून. लहान असताना आई
द्यायची बघा. आजही लोक गावाकडे त्या गुळवेलाचा प्रयोग करतात. पण गुळवेल अनेक झाडांवरती येतो, पण कोणत्या झाडावरचा गुळवेल जास्त गुणकारी असतो, अधिक गुणकारी असतो? का बरं? कारण त्याचं असं आहे की लिंबाचा ऑलरेडी त्याच्यामध्ये कडवटपणा आहे लिंबामध्ये, आणि गुळवेल पण कडूच असतो. मग गुळवेल जेव्हा लिंबावरती वाढतो तेव्हा त्याचा स्वतःचाही कडवटपणा त्याच्यात असताना देखील प्लस लिंबाचा कडवटपणा त्याच्यामध्ये उतरतो आणि तो अधिक गुणकारी ठरतो. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये जेव्हा जिथे कुठे गुळवेलाचा काढा वगैरे पियाला सांगतील तेव्हा लोक सांगतात की तो कुठला गुळवेल असावा? लिंबाच्या झाडावरचा गुळवेल असावा. अगदी जसा तो गुळवेल जो आहे लिंबामधला अर्क ओढतो, अगदी भगवान म्हणाले सहवासाचा तसाच परिणाम होतो बघा. आता आम्ही सुरुवातीला आम्हाला काही प्रवचन करता यायचं नाही, माईक पकडा यायचा नाही, एखाद्या विषयावरती बोलता यायचं नाही, बिलकुल कुठली भाषा चांगली वापरता यायची नाही. परंतु मोठ्या मोठ्या भिक्खूंच्या सहवासात राहून मन लावून धम्मदेश न ऐकून ऐकून त्यांची बोलण्याची ढब, सांगण्याची, विश्लेषण करण्याची पद्धती आणि अभ्यास, ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून पाहून ऐकून ऐकून त्यांच्या सहवासात राहून राहून बघा आता थोडं थोडं जमत आहे आणि त्यामुळे सहवासाचा परिणाम होतो म्हणाले भगवान बुद्ध. अंगुलीमाल माहितीये तुम्हाला? माहितीये की नाही? 999 खून केले बघा त्याने त्याच्या जीवनामध्ये. किती? 999 खून केले. गुरुदक्षिणा द्यायची होती त्याला, त्याच्या गुरुला. 1000वा खून करण्यासाठी माणूस त्याला मिळत नव्हता. तेव्हा त्याच्या मनामध्ये आईचा खून करण्याचा भाव निर्माण झाला आणि आपल्या भगवंताने एका सकाळी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं की डाकू असलेला अंगुलीमाल आईला मारण्याचा विचार करतोय, गरुकर्म करण्याचा विचार करतोय. त्याला आपण थांबवलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये चांगुलपणा पण आहे. गुरुजींनी त्याला ते गुरुदक्षिणेसाठी 1000 बोटांची माळ आणायला सांगितली, म्हणून तो हिंसक बनला. तर मग भगवान बुद्ध त्याच्याकडे गेले आणि त्याला काही भगवंताने जास्त उपदेश केला नाही. भगवान बुद्ध त्याला एवढंच म्हणाले की तोडणं फार सोपं आहे, जोडणं फार अवघड आहे. मारणं, शिव्या देणं, निंदा करणं, त्रुटी काढणं, टीका करणं लय सोपं आहे, पण कुणाला चांगलं म्हणणं, कुणाचं कौतुक करणं, प्रशंसा करणं, कुणासमोर झुकणं हे फार अवघड आहे बघा. आहे की नाही? आपा होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही, कसे म्हणाल? या गंगेतून लय वाहत जातात लोक. त्या अंगुलीमालाला भगवान बुद्ध म्हणाले मारणं सोपं आहे पण तारणं अवघड आहे. आणि खरंच आहे बघा. कोणाबद्दल बघा, कुणाला वाईट बोलायचं आहे तर सहज बोलतात लोक, पण कुणाचं कौतुक करायचं म्हटलं काय करायचं असं म्हणते बघा. म्हणजे पात्र असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करायचं तर तोंड नाके वाकडच करते बा. तुम्ही नसाल करत बापा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणी नाही आहे. पण असे लोक आहेत बिलकुल. कौतुक प्रत्येकालाच करता येत नाही. मी नेहमी म्हणत असतो कौतुक त्यांनाच करता येते कुणाचं तरी. प्रशंसा तेच लोक करू शकतात इतरांची ज्यांचं मन मोठं आहे. दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी आपलं मन मोठं असावं लागते. हे शरीर धड मोठं असून काही कामाचं नसतं. धड तर हातीचंही मोठं असते आणि आपलं हातीसारखं मोठं असून काय उपयोग आहे, नाही का? आणि त्यामुळे सहवासाचा परिणाम सांगत असताना मी तुम्हाला सांगतोय, अंगुलीमाल डाकू बुद्धाच्या सहवासात आला आणि डाकू असलेला अंगुलीमाल भिक्खू बनला. भिक्खू बनल्यानंतर त्यानं ध्यान केलं. ध्यान केल्यानंतर तो परिनिर्वाणाला गेला आणि परिनिर्वाणाला गेल्यानंतर भगवंताला भिक्खूंनी विचारलं, भगवान 999 खून करणारा डाकू अंगुलीमाल तुमच्याकडे आला, बुद्धाला शरण आला, धम्माला संघाला शरण आला, तो भिक्खू बनला आणि आज त्याचं परिनिर्वाण झालाय, तर त्याला कोणती गती प्राप्त झाली? तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले आपले भिक्खूंनो, माझा पुत्र अर्हतांपैकी एक झाला आणि दुसरी गोष्ट तर तो मैत्रीमध्ये आग्रह झाला. तुम्ही कल्पना करू शकत नाही
की चांगल्या लोकांच्या सहवासात आल्यावर माणूस कसा बदलू शकतो, मनुष्यामध्ये परिवर्तन कसं होऊ शकते, याचं सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ उदाहरण जर कोणतं असेल बौद्ध साहित्यामध्ये तर ते म्हणजे अंगुलीमालाचं उदाहरण आहे बघा. विचार तरी करू शकेल कोणी? 999 खूण कशाला म्हणतात हो? 999 खूण केले त्यानं. बुद्धाला शरण आला, भिक्खू बनला, अरहंत बनला ध्यान करून आणि मैत्रीमध्ये अग्र ठरला. तो बौद्ध इतिहासामध्ये अजरामर आहे बघा अंगुलीमाल. त्यामुळे सहवास खूप महत्वाचा आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की असेवनाच बालानंग, मूर्खांची संगती करू नका. ज्यांच्या संगतीमध्ये राहाल तसा परिणाम बिलकुल होईल. तुम्हीची मुलं शाळेमध्ये जात असतील, मुलं मुली, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता? कुणाबरोबर राहायला सांगता? जे मुलं ढ आहेत, ज्या मुली ढ आहेत, जे वाह्यात गेलेले आहेत, बिलकुल कामातून गेलेले आहेत, अशांबरोबर राहायला सांगता की जे शांत आहेत, हुशार आहे अशा बरोबर राहायला सांगता? कोणाबरोबर? हुशार मुलांबरोबर राहायला सांगता की नाही? कारण सहवासाचा परिणाम होतो बघा. बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, अभ्यास करण्याची पद्धत, ह्या पद्धती कोणाकडून तरी आपण अनुसरत असतो. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलंय पंडित लोकांबरोबर. पंडित म्हणजे कोण? तर सुज्ञ, शहाणा, ज्याला बुद्धीचा योग्य वापर करता येते, काया वाचा मनावर ज्याला संयम ठेवता येते, असा जो पंडित आहे, जो दानी आहे, जो सिलवान आहे, जो ध्यानी आहे, असा व्यक्ती पंडित आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले मूर्खाच्या संगतीमध्ये राहू नका. तुम्ही पंडित लोकांच्या म्हणजे शहाण्या लोकांच्या संगतीमध्ये राहा आणि जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करा. भगवंताचं वचन आहे बघा. आता पूजनीय कोण आहे? तर भगवंताने तेही सांगितलं की पूजनीय कोण आहे? तर त्रिरत्न पूजनीय आहे. अनुसरण कुणाचं करावं, गौरव कुणाचा करावा? भगवान बुद्धाने सांगितलं आदर कुणाचा करावा? तर भगवान म्हणाले 3 रत्नांचा गौरव केला पाहिजे, 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवली पाहिजे, 3 रत्नांचाच आदर केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताच्या वाणीमध्येच आहे यम किंची रतनं लोके विद्यती विविधा पुतु रतनं बुद्ध समंग नत्थी रतनं धम्म समंग नत्थी रतनं संघ समंग नत्थी तस्मा सोती भवन्तु मे किंवा भवन्तु ते. म्हणजे बुद्ध रत्ना समान, धम्म रत्ना समान, संघ रत्ना समान या जगात कोणतं रत्न नाहीये, त्याची कोणी बरोबरी करू शकत नाहीये. आणि म्हणून त्याची पूजा केली पाहिजे बघा. आणि म्हणून हे पहिलं वचन भगवंताचं महामंगल सूत्रातील आहे. आणि त्यामुळे आम्ही पण या मुळाव्याच्याच मातीत इथे संस्कारित झाल्यामुळे आमच्याही जीवनाचं सोनं झालं. आयुष्याच्या शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत या मुळाव्याच्या भूमीचा मी सदैव ऋणी राहील. कारण यदा कदाचित माझ्या माता पित्याने इथे शाळेमध्ये मला घातलं नसतं तर भंतीजींचा सहवास लाभला नसता. इथे रोज शाळेमध्ये वंदना घ्यायला भेटली नसती, बोधकथा सांगायला ऐकायला भेटली नसती, श्रावणेरांचा भिक्खूंचा सहवास लाभला नसता, प्रवचन ऐकायला मिळाले नसते, तर शिकलो तो असतो, नोकरीला लागलो असतो, वैवाहिक जीवनही जगलो असतो. परंतु बरं झालं आमचं पुण्य. खरं तर पुण्याशिवाय काहीच घडत नाही बघा. भगवंताचं वचन आहे हे काशाय वस्त्र अंगावर टिकण्यासाठी सुद्धा पुण्य लागते. चांगल्या लोकांचा सहवास प्राप्त होण्यासाठी सुद्धा पुण्यच लागते म्हणाले भगवान बुद्ध. त्यामुळे आमचं पुण्य होतं की आम्हाला या मुळाव्याच्या पावन पवित्र भूमीमध्ये येऊन शालेय शिक्षण घेता घेता धम्माचं शिक्षण घेता आलं. आणि त्यामुळे जीवनाचं सोनं झाल्यामुळे पूजनीय धम्मसेवक भंतीजींच्या प्रती, खेम धम्मो भंतीजींच्या प्रती आणि मुळाव्याच्या या पावन पवित्र भूमीच्या प्रती मी सदैव कृतज्ञ राहील. त्यानंतर भगवंताने सांगितलं बघा अनुकूल स्थळी वास्तव्य केलं पाहिजे मनुष्याने. अनुकूल स्थळ कोणतं माहिती तुम्हाला? अनुकूल स्थळ कोणतं? की जिथे वारंवार धम्म ऐकायला मिळेल, जिथे वारंवार बुद्धाची वाणी ऐकायला मिळेल, जिथे वारंवार संयमी लोकांचं सानिध्य प्राप्त होईल आपल्याला, जिथे ध्यानी लोक असतील, चांगल्या विचारांचे लोक असतील, माणसं जोडणारे लोक असतील, रागापासून, द्वेषापासून, लोभापासून दूर राहणारे लोक असतील, अशा अनुकूल स्थळी आपण राहिलो पाहिजे बघा.
त्या परिसरामध्ये जर राहिलो, जिथे बुद्ध विहार आहे, मेडिटेशन सेंटर आहे, भिक्खू आहेत, तर भगवान म्हणाले आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून अनुकूल स्थळी वास्तव्य करा असा भगवंतांनी उपदेश केला. त्यानंतर भगवान म्हणाले पूर्वजन्म संचित पुण्यही लागते आपल्याकडे. आता जसं मी म्हणालो, पुण्याचा संचय करायला सांगितला भगवंताने. जसं धम्मपदातील गाथेत सांगितलं, सप्प पापस अकरणं, म्हणजे पाप कर्म करू नये. कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्माचा संचय करा, कुशल कर्माचा संग्रह करा, आणि त्यासाठी सचित्त परियोदपनं ये तं बुद्धान शासनं, म्हणजे सचित्त म्हणजे स्वतःचं चित्त, स्वतःचं मन निर्मळ करा. तेच लोक पापापासून अलिप्त राहू शकतात. तेच लोक कुशल कर्म पुण्य कर्म करू शकतात, ज्यांचं चित्त निर्मळ आहे, ज्यांचं मन निर्मळ आहे, त्यांची वाणी निर्मळ बनू शकते. ज्यांचं मन निर्मळ आहे, त्यांच्याकडून शरीराकडून कोणतं त्यांच्याकडून अकुशल कर्म घडू शकत नाही, म्हणून मन मुख्य आहे. बघा, मी मगाशी जी गाथा म्हणालो प्रारंभी, मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा, ततोनं दुःख मनवेती चक्कं वहतो पदं. धम्मपदात ही पहिली गाथा आहे बघा निघेल. त्यामध्ये भगवान काय म्हणतात, मन मुख्य आहे. आपल्या जीवनामध्ये जर मुख्य काय असेल, आपल्या जीवनामध्ये सुख करता दुःख हरता जर कोण असेल, आपल्या जीवनाला सुखी दुःखी बनवणार जर कोण असेल, तर ते म्हणजे आपलं मन आहे म्हणाले भगवान. म्हणजे मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. त्याला जसं वाटेल तसं ते वागतं, आपल्याला बोलायला लावतं. आता बघा, इथे तुम्ही बसला, जे लोक एकाग्र चित्ताने धम्मदेशन ऐकत आहेत, त्यांचं मन हे धार्मिक आहे बघा, श्रद्धावान आहे. परंतु ज्यांचं मन धार्मिक नाहीये, श्रद्धावान नाहीये, ते लोक भरकटलेले असतात बघा. कारण म्हणून भगवंताने सांगितलं मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मळलेल्या मनाने बोलते अथवा मळलेल्या मनाने कर्म करते, तेव्हा दुःख त्या व्यक्तीचा पाठलाग तसेच करते, ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायांचा पाठलाग त्या गाडीची चाकं करत असतात बघा. तुम्ही बैलगाडी पाहताय ना, तर बैल ज्या गतीने चालतो, अगदी त्याच गतीने त्या गाडीची चाके पुढे पुढे जात असतात. भगवान म्हणाले, या दुःखाचंही जीवनाचंही असंच आहे. आपण जर वाईट कर्म अकुशल कर्म करणाऱ्यांपैकी असेल, तर दुःखही आपल्या सोबत त्या गाडीच्या चाका समान येते. याच्या उलट जी गाथा भगवंताने सांगितली धम्मपदामध्ये, मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठा मनोमया, मनसाचे पसन्नेन पदुठेन भासती वा करोती वा, ततोनं सुख मनवेती छायाव अनपाही. म्हणजे मन मुख्य आहे, ते मनोमय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती निर्मळ मनाने बोलते अथवा निर्मळ मनाने कर्म करते, तेव्हा सुख त्या व्यक्तीच्या सोबत तसेच राहते, ज्याप्रमाणे कधीही न सोडणारी आपली सावली आपल्या सोबत असते बघा. आता तुम्ही या प्रकाशाच्या लाईटच्या उजेडात असाल, तुमच्या बाजूला तुमची सावली असेल बघा. सूर्यप्रकाशात गेलात तर सावली आपल्या सोबत असते बघा. चंद्राच्या प्रकाशात गेलात तर सावली आपल्या बरोबर असते. आणि भगवंताने ती व्याख्या केली आहे की निर्मळ मनाने बोलणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर, निर्मळ मनाने वागणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर सावली सारखं सुख सोबत त्याला साथ देते. आणि त्यामुळे आपण पूर्वजन्म संचित पुण्य केलं पाहिजे, अनुकूल स्थळी वास्तव्य केलं पाहिजे, आणि त्या अर्थाने सुद्धा तुम्ही खरंच पुण्यवान आहात असं मी मानतो. त्यानंतर भगवान म्हणाले, सन्मार्गावर अरूढ असायला पाहिजे मनुष्याने. कारण जीवनामध्ये बघा, आपले जे पंच इंद्रिय आहेत, मी नेहमी सांगतोय, 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत वाडीला आपल्या. किती 5 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचा डिस्प्ले हा आहे बघता इकडे, हा जो चेहरा आहे ना आपला, हा डिस्प्ले आहे. आणि सीसीटीव्ही कॅमेरे कोणते? हा एक कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा, हे 5 सीसीटीव्ही कॅमेरे. सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्यावरती जे काही दिसेल कॅमेऱ्याला, आपल्या विहाराला कॅमेरे लावले बाबा. आता सत्यपाल म्हणते बोर्ड लावला. मी म्हटलं बोर्ड तर दिसते, कॅमेरा कुठे? झाकून ठेवले कॅमेरे. कॅमेरे पण बसवले, फार चांगले केले. कॅमेरे असायला पाहिजे. तर हे कॅमेरे आहेत बघा. कानाने जे काही श्रवण करतो,
या जिभेने जो काही चव घेतो आपण, या डोळ्याने जे काही पाहतो त्याचा परिणाम मनावर होते. टीव्ही पाहता पाहता समजा तुम्ही एखादा चित्रपट पाहत असाल, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की हे सीसीटीव्ही कसे काम करतात आणि डिस्प्लेवरती त्याचं जे काही आहे ते कसं प्रकट होते, प्रकटीकरण. टीव्ही पाहत असताना, चित्रपट पाहत असताना, आवडीचं काहीतरी पाहत असताना यदा कदाचित लाईट गेली, हे बदलते की नाही डिस्प्ले. या डिस्प्लेवर नाराजी तयार होते, पश्चाताप तयार होते, राग तयार होते, द्वेष तयार होते, दुःख तयार होते. कोण लाईट घातली असेल याच वेळेला, त्याच्याबद्दल राग, द्वेष. आम्ही लहान होतो, इथं शाळेत असताना ते काय त्यांचं नाव, त्यांच्याकडे टीव्ही पाहायला जात, ते खाली घरगुती होतात. तर टीव्ही पाहत असताना समजा ऍडव्हर्टाईज जरी लागली तरी टेन्शन याचं लहानपणी. ऍडव्हर्टाईज कशी आली, कारण तो चित्रपट कंटिन्यू चालायचा तर ऍडव्हर्टाईज मध्ये दाखवायचे बघा. तर हे सांगतो यासाठी की या सीसीटीव्ही वरती हे जे पंच इंद्रिय आहेत आपले, जे जे काही दिसते त्याचा परिणाम स्वरूप आपल्या डिस्प्ले वरती ते झळकत असते. म्हणून कानाने काही चांगलं ऐकत असेल तर चेहरा प्रसन्न राहते, हा चांगलं सुरू आहे, काय जे असेल ते समजा. डोळ्यानं काही चांगलं पाहत असेल, हा सुंदर आहे. जिभेनं काही समजा खात आहे, जिभेवरती ठेवलं, चवदार असेल, हा असा स्वयंपाक असायला पाहिजे म्हणते. संपूर्ण पंचेंद्रियाला जर गोड वाटलं, चांगलं वाटलं की इकडे प्रसन्नता झळकते. आणि समजा कानाला बरोबर वाटलं नाही, डोळ्याला बरोबर वाटलं नाही, जिभेला बरोबर वाटलं नाही, त्वचेला बरोबर वाटलं नाही की डिस्प्ले बिघडते बघा. अरे बरोबर नाही म्हणते, काय थांबावं इथे आणि काय बघावं इथे, काय करावं बघ. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं सन्मार्गावर अरूढ असलो पाहिजे आपण. तर सन्मार्गावर अरूढ असणे म्हणजे काय, तर आपण दान पुण्य करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, पंचशील पालन करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, आठवड्यातून एकदा का होईना आपण उपोषणशील पालन करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. आपण रोज आणि रोज थोड्या वेळासाठी का होईना, सकाळ आणि सायंकाळी का होईना, एक 10-15 मिनिटे का होईना ध्यान करणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. आपला जो श्वास आहे त्या श्वासाला आपण पाहायला पाहिजे, शरीराला थोडं स्थिर ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे बघा आपण सन्मार्गावर अरूढ असलो पाहिजे. आणि भगवान म्हणाले हे उत्तम मंगल आहे. त्यानंतर भगवंत सांगतात बघा, आपण बहुश्रुत असायला पाहिजे जीवनामध्ये. बहुश्रुत म्हणजे काय, आपल्या मराठी भाषेमध्ये जर म्हणायचं तर अष्टपैलू व्यक्तिमत्व. फार कमी लोक असतात बघा अष्टपैलू व्यक्तिमत्व. एक काही विद्यार्थी असे असतात बघा, आता तुम्ही सगळे प्राध्यापक शिक्षक भरपूर आहात इथे, शाळेशी संबंधित लोक आहात. काही काही विद्यार्थी बघा खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असतात. सगळ्या विषयांमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, एकदम खेळांमध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो. काही काही लोक मात्र असे असतात की ठराविक एखाद्या विषयात लय इंटरेस्ट असतो आणि बाकीच्या कोणत्याच विषयात बिलकुलच इंटरेस्ट नसतो. त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणता येईल का. आनंद भंतीजी जे होते की नाही आपले, ही माघ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर परिषद भरते ना आपली, या माघ पौर्णिमेच्याच शुभ मुहूर्तावर आपल्या आनंद भंतीजींचं परिनिर्वाण झालं होतं बघा. त्रिपिटकाचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधण्यात येते, त्रिपिटक एवं मे सूतम, हे प्रत्येक सूताच्या सुरुवातीला जे शब्द आहेत एवं मे सूतम, हे आनंदाचे शब्द आहेत बघा. आनंदाने त्या प्रथम संगीतीमध्ये सांगितलं मी असे ऐकले आहे. भगवंताच्या नंतर भगवंताचे उपदेश संग्रहित करण्यात आले पहिल्या संगीतीमध्ये राजगृहाला. तेव्हा प्रत्येक सूक्त, प्रत्येक उपदेश भगवंताचा 84,000 उपदेश मुखोद्गत असणारे कोण होते, आनंद भंतेजी होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून त्रिपिटकाचे ते शिल्पकार होते. बहुश्रुतांमध्ये अग्र आनंद भंतेजी होते आपले. त्या आनंद भंतेजीमुळे त्रिपिटक निर्माण झालं बघा. उपाली भंतेजी असतील, आनंद भंतेजी असतील. उपाली भंतेजींनी विनयाचं तिथे संगायन केलं आणि आनंद भंतेजींनी सुत्त पिटकाचं संगायन केलं. म्हणून जीवनामध्ये बहुश्रुत असायला पाहिजे असं भगवंताने सांगितलं आहे. त्यानंतर बघा शिल्पकला यायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. उदरनिर्वाह करण्यासाठी शिल्पकला आली पाहिजे. तुम्ही लेण्या जर पाहाल औरंगाबाद साईडला कधी आलात तर, आता आपल्या शाळेची मला वाटतं सहल आली होती, तुम्ही आला होता, आम्ही मंगरुळपीरला होतो, पायकराव सरांनी फोन केले होते. तर औरंगाबाद मध्ये बघा लेणी आहे, वेरूळची लेणी आहे, सिटी मध्ये लेणी आहे, अजंठ्याची लेणी आहे, पितळखोरा लेणी आहे. त्या लेणीमध्ये तुम्ही जर जाऊन पाहाल तर एवढ्या अप्रतिम मूर्त्या
एवढी अप्रतिम शिल्पकला तिथे बनवली आहे. त्या अजिंठ्याच्या एका लेणीमध्ये तर एक पिलर आहे, कॉलम. तबला असतो ना, तबला, ढोलकी, त्या ढोलकीच्या दोन्ही बाजूनं वेगवेगळा आवाज येतो ना, अगदी तसाच आवाज एका कॉलमला उजवीकडून मारला तर वेगळाच आवाज येतो आणि डावीकडून असा हात मारला तर वेगळाच आवाज येतो बघा. तिथे विहारांचं जे निर्माण केलंय तर बरोबर सूर्यप्रकाश त्या मूर्तीवरती किंवा त्या चैत्यावरती पडेल असं त्यांनी बनवलं. त्या 27 नंबरच्या लेणीमध्ये एक चित्र आहे. तुम्ही अजिंठ्याला जर कधी जाऊन पाहाल तर ते चित्र खालून जर पाहिलं तर तुम्ही कोणत्याही दिशेला जरी फिरला तर त्या चित्रातले जे डोळे आहे ना ते बनवलेले, ते डोळे असं वाटते की आपल्याकडेच पाहत आहेत. तुम्ही कोणत्याही दिशेला जा, म्हणजे ही शिल्पकला शिकली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे अजिंठा एलोरा याची जी पेंटिंग्स आहेत ती वर्ल्ड फेमस आहेत आणि त्यामुळे शिल्पकला आली पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं बघा, मनुष्याने विनयशील असायला पाहिजे. विद्या विनयेन शोभते असं शाळांमध्ये लिहिलेलं असायचं बघा, आजही असते. विद्या विनयेन शोभते. विद्या केव्हा शोभते? जेव्हा विनय असेल. विनय म्हणजे नियम असेल, डिसिप्लिन असेल, शिस्त असेल तर मग ती विद्या शोभते. नाही तर शिकले सवरलेले लोक शिस्त नसेल, डिसिप्लिन नसेल, विनय नसेल तर ते ध्यानावर नसतात बघा, बिलकुल. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की विनयशील असायला पाहिजे मनुष्याने जीवनामध्ये. मग भिक्खू असो, उपासक असो, विनय असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्यानंतर भगवंताने सांगितलं सुशिक्षित असायला पाहिजे आपण. आता इथे बघा, सुशिक्षितपणा सांगितलं ना, शिक्षित असणं वेगळं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि सुशिक्षित असणं वेगळं आहे. तुम्ही शिकलेले आहात, प्रोफेसर आहात, बरेच शिक्षक आहात. शिक्षित असणे वेगळं आणि सुशिक्षित असणं वेगळं. शिक्षित कोणते? की जे ज्ञानी आहे. आणि सुशिक्षित कोण? थोडक्यात सांगतो मी, हे सगळं शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. सुशिक्षित कोण? तर ज्ञान कुठे किती कसं वापरायचं आहे हे ज्यांना समजते ते सुशिक्षित. आणि ज्यांना पैशासाठी, पोटा पाण्यासाठी शिक्षणाचा वापर करायचा आहे फक्त, ते शिक्षित. बाबासाहेब सुशिक्षित होते. MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या बाबासाहेबांनी. काय फक्त नोकरीसाठी घेतल्या का? नोकरीसाठी घेतल्या का? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन आले बघा त्या काळामध्ये. का नोकरीसाठीच गेले होते का? कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये गेले त्या काळामध्ये, कुठल्याच सुविधा नसताना नोकरीसाठीच गेले होते काय? बिलकुल नाही. बॅरिस्टर बनले बाबासाहेब बघा. प्रोफेसर होते सिडनीहॅम कॉलेजला बाबासाहेब. परंतु शिक्षणाचा उपयोग रंजल्या गांजलेल्यांचं कल्याण करण्यासाठी केला. इथल्या शेवटच्या माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याचे दिवस बदलावेत यासाठी बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पणाला लावलं बघा. त्या समर्पण प्रचंड होता बाबासाहेबांचा. काय नाही दिलं बाबासाहेबांनी या देशाला. खरं तर देशाला एक संघ ठेवण्यासाठी संविधान दिलं बाबासाहेबांनी. सुशिक्षित शिक्षितच असते फक्त, तर संविधान दिलं नसतं. त्या संविधानातही सगळ्या जाती धर्माचा विचार केला बाबासाहेबांनी. संविधान काही एका जातीपुरतं मर्यादित नाहीये. त्यामध्ये SC लाच फक्त रिझर्वेशन दिलं नाही, तर SC च्या अगोदर OBC ला रिझर्वेशन दिलं बाबासाहेबांनी. या देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल, कोणत्या पद्धतीने करता येईल, याचा सगळा कारभार बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे हे तेव्हाच करू शकले बाबासाहेब, ते सुशिक्षित होते म्हणून. कारण शिक्षणाचा उपयोग दुसऱ्याच्या कल्याणासाठी पण करता आला पाहिजे, तर तो सुशिक्षितपणा. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं आपण सुशिक्षित असायला पाहिजे. त्यानंतर महामंगल सूत्रात भगवान बुद्ध म्हणाले आपली वाणी ही सुभाषित असायला पाहिजे. सुभाषिताच या वाचा एक मंगल उत्तम. सुभाषित वाणी म्हणजे कोणती? तर भगवान म्हणाले खरं तर तुम्हाला माणसं जोडायची असतील, घर घरात ठेवायचं असेल, समाज जोडायचा असेल, देश एक संघ ठेवायचा असेल, तर त्यासाठी सर्वात मोठं माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपलं हे तोंड, मुख. इथे जर साखर असेल आणि इथे जर बर्फ असेल तर कुटुंबात ठेवू शकतो, घर घरात ठेवू शकतो, विस्कट
विस्कटलेली घराची घडी नीट करू शकतो, समाज विस्कटलेला त्याला जोडू शकतो, देश विस्कटलेला त्याला जोडू शकतो जेव्हा तोंड आपलं चांगलं असेल. ज्यांचं तोंडच बरोबर नाही म्हणजे दिसायला चांगलं असून काही उपयोग नाही. कारण भगवंतानं तेही सांगितलं, काही लोक वानाला असतात तर गुणाला नसतात, काही लोक गुणाला असतात आणि वानाला नसतात, काही लोक वानालाही नसतात आणि गुणालाही नसतात, आणि फार दुर्मिळ असे लोक असतात की जे वानालाही असतात आणि गुणालाही असतात. तुम्ही कसे ते तुम्हालाच माहित बापा, तुम्हाला कसा नाव ठेवू, पण असे लोक आहेत. भगवान बुद्ध म्हणाले वानाला नसेल आपण तर हरकत नाही. काय करताय नाकाला कानाला डोळ्याला हे रंग रूप काय जे असेल जसं असेल तसं, वानाला आपण नसेल तर हरकत नाही, पण गुणाला आपण उतरलो पाहिजे, उतरणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे हात जोडले पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे यांच्या सहवासात राहिलो पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे चहासाठी बोलवलं पाहिजे, जेवण करण्यासाठी बोलवलं पाहिजे, आणि त्यामुळे आपली वाणी ही सुभाषित असायला पाहिजे, मधुर वाणी. मुसावादा वेरमणी हे जे चौथं सील दिले ना, ऍडिशनल त्याच्यामध्ये 4 सील दिले भगवंतानी. बरं, एकच सील असं आहे की ऍडिशनल 4 सील आहे त्याच्यात. खोटं बोलू नये, निंदा करू नये, व्यर्थ बडबड करू नये, आणि क्रोधाची शिवी म्हणजे भाषा म्हणजे शिवीगाळीची भाषा वापरू नये म्हणाले भगवान. त्याच्या उलट भगवान म्हणाले आपली वाणी मधुर असा, प्राण्यांनाही समजेल अशी वाणी असावी. बघा, कुत्र्याला जर आपण यू यू असं केलं तर कुत्र येते बघा, गोंडा भरून येते की नाही. आणि कुत्र्याला डोळे असे मोठे करून हाड म्हटलं की ते येते का पुन्हा. मी तर नेहमी सांगतो बाबा, कुत्र त्यांच्या दारावर जाते, 2-3 वेळा चेक करते कुत्र 2-3 दिवस. तुमचा याच्याबद्दल अभ्यास आहे की नाही माहित नाही. कुत्र चेक करते माणसांना, कारण माणूस फार बुद्धिमान प्राणी आहे ना. तर कुत्र त्यांच्याच दारावर जाते जिथं त्याला काहीतरी भाकर तुकडा दिल्या जाते. 2-3 दिवस जाऊन पाहते, ज्या दारावर त्याला काही भेटत नाही ते नंतर विचार करते हे आपल्याहून गए गुजरा आहे, म्हणजे त्याला स्वतःला खायला नाही, हे आपल्याला काय देईल, त्याच्या दारावर जातही नाही कधी. बघ, आणि म्हणून कोणी गरीब वगैरे असेल ते जर खाऊ घालत असेल शिळी पाती, तर कुत्र रात्रीच्या 2-3 वाजता त्यांना ओळखते बघा, भुंकत नाही, गोंडा घोळते, बरोबर त्यांच्या घराचं झोपडीचं रक्षण करते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आपली वाणी ही चांगली असायला पाहिजे, मधुर वाणी असायला पाहिजे. आपण खरं बोलणाऱ्यांपैकी असायला पाहिजे, मधुर बोलणाऱ्यांपैकी असायला पाहिजे. माणसं जोडण्याची आपली वाणी असायला पाहिजे. आपल्या वाणीनं माणसं जोडल्या गेले पाहिजे. वाणीने माणसं जोडल्याही जातात. जीवनामध्ये बघा, 2 गोष्टी शुद्ध असतील तर आपलं जीवन फार चांगलं बनते बघा. एक तर पाणी शुद्ध असायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट वाणी शुद्ध असायला पाहिजे. आपण जे पितो वापरतो की नाही ते पाणी जर शुद्ध असेल, कारण सर्वात जास्त आजार कशामुळे होतात, अशुद्ध पाणी पिण्यात आल्यामुळे. डॉक्टर काय सांगते आजारी पडल्यावर कसं पाणी प्या म्हणते, उकळून पाणी प्या म्हणते का नाही, का कोणते पाणी प्या म्हणते. म्हणून बघा, जीवनामध्ये आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल शरीराचं तर पाणी शुद्ध पिलं पाहिजे बघा, बरोबर. आणि आपलं जीवन, आपला परिवार, संसार, समाज व्यवस्थित ठेवायचा असेल तर ही वाणी शुद्ध ठेवता आली पाहिजे आपल्याला. हे फार महत्वाचं तुमच्या माहिती. म्हणून भगवंताने सांगितलं सुभाषित वाणी ठेवा. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले माता पितू उपठान. महामंगल सूक्तामध्ये भगवान म्हणाले माता पितू उपठानम उत्तदारस संग हो. माता पितू, माता पित्यांची सेवा करा म्हणाले भगवान. पण आजकाल आम्ही पाहतो बापा, लोक जेव्हा भेटायला येतात डबडबल्या डोळ्यानं कोणी तर हंबरडात फोडते. म्हणते जी तुम्ही जी बुद्धाची वाणी शिकवता, भगवान बुद्धांनी खरंच 2500 वर्षांपूर्वी खरंच सांगितलं म्हणते. आम्ही विचारतो बा काय झालं, तर एकुलता एक पोरगा आहे म्हणते जी ते जन्माला यावं म्हणून लय काय काय केलं. आम्ही विचारतो बाबा काय काय केलं, तर 2-3 पोरी हो दिल्या म्हणते. आता होईल पोरगा, मग होईल पोरगा, कुठं कुठं जाऊन आलो म्हणते, आणि नंतर कधी पोरगा झाला म्हणते. आणि झाला तर झाला बा, आता एकुलता एक म्हणल्यावर तर लयच भारी कार्यक्रम असते त्याचा. आणि आपल्या देशात पोरीला काही जास्त किंमत देत नाहीत, कारण ते परक धन आहे म्हणते.
तिला काय जास्त किंमत द्यायची. आणि पोरगा जे असते त्याला लय कुळाचा काम घेतला, कुळाचा दिवा. ते फडफड कधी करेल आणि कधी घरात विझून जाऊन अंधार पसरवेल याच तर सांगताच गत नाही. कोणाच्या घरात एकुलत्या एकानं अंधार पसरवलाय बापा तुम्हाला मी कशाला विचारू. पण लय मायबाप परेशान आहेत आम्ही पाहतो बघा. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं माता पितू उपस्थान म्हणजे माता पित्याची सेवा करा. माता पिता ब्रह्मा आहेत म्हणाले भगवान बुद्ध. माता पित्यांची सेवा केली पाहिजे. जर तुम्ही माता पित्यांची सेवा कराल मुलगा म्हणून सून म्हणून तर उद्या तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल आणि तुम्ही जेव्हा मुलं जन्माला घालाल तर त्या लहान लहान मोठ्या मुलांसमोर तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्यांची म्हाताऱ्या लोकांची सासू सासऱ्यांची सेवा करताना पाहून निश्चितपणे तुमची मुलं तुमची सेवा करतील. पण तुम्ही फक्त मुलांच्या शिक्षणावरच फोकस केला आणि घरातल्या सासू सासऱ्यांना परेशान केलं, माता पित्यांना अपमानित करत राहिलात आणि पोराला बिनाकामाचा आणली लाड करत राहिलात. माझा पोरगान या शाळेत टाकन त्या शाळेत टाक, या कॉलेजला टाक त्या कॉलेजला टाक, बूट घे, सॉक्स घे, लॅपटॉप घे, मोबाईल घे. तर हे बाकीचं किती काही जरी देत राहिलात तर घरातल्या वातावरणाचे संस्कार त्याच्यावरती होतात आणि मग ते नोकरीला लागते. नोकरीला लागल्यानंतर ते तुमच्याच वातावरणात मोठं झालेलं असते. तुम्हाला वाटते सुनबाई आली आता आपल्याला काही करायची गरज नाही, आता सुनबाई चांगली निघाली तर बरं, नाही तर आपली कंदोरी करणारी निघली की विषय संपला. आणि होतंय तसंच बऱ्याच ठिकाणी. 6 महिने व्यवस्थित चालते आणि लय जोर जोरात सांगते माझ्या सुनबाई सारखी सुनबाईच नाही म्हणते कोणाची. अगोदरच सांगून बसते भडभड भडभड. 6 महिने 1 वर्ष झालं की गणित बिघडते बाप, गणित बिघडते. त्यातल्या त्यात लेकरू झालं की मग बोलूच देत नाही आणि कधी बोलायला गेलं की आपल्या पोरालाच राग येते आणि मग ते पोरग बीट आपला सगळा बाळ दिसताना घेते आणि निघून जाते. मग म्हणते बाल्याची बायकोन बाल्याचे लेकर 10 बाई 10च्या खोली आणि माय बाप गेले म्हणते चुली. तुम्ही नसाल असे, पण असे भरपूर लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही पाहतो माय बापाला कितीतरी वर्षापासून न बोलणारे लोक आजही आहेत. बहिणीला भाऊ बोलत नाही, भावाला बहीण बोलत नाही. या जगामध्ये आजही असे लोक आहेत. माहिती तुम्हाला? बिलकुल असे लोक आहेत. शत्रू तरी काय, एवढं शत्रुत्व आहे. प्रॉपर्टीमुळे म्हणा किंवा अजून कोणत्या शेतीमुळे, घरामुळे म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टीमुळे म्हणा. भारतामध्ये ही गोष्ट फार वाईट आहे. मी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना धरून कधी कधी बोलत असतो. आपल्या बौद्ध लोकांना कधी कधी वाटते की मी बुद्धगयेला गेलो झालं जीवनाचं सोनं. हिंदू बांधवांना भगिनींना कधी कधी वाटत असेल मी 4 धामला गेलो, मी 12 ज्योतिर्लिंगांना गेलो, जीवनाचं धन्य झालं. शीख लोकांना वाटत असेल मी अमृतसरला गेलो, नांदेडला आलो, जीवनाचं सोनं झालं. अजून मुस्लिमांना वाटत असेल मी मदिनाला गेलो, अजून कुठं कुठं गेलो. मी तर म्हणतो जागरूक देवस्थान जर कोणतं असेल आपल्या घरात तर ते आपले माता पिता असतात. भगवान बुद्धांनी सांगितलं माता पितांमध्ये बघा 4 सद्गुण असतात की जे कोणामध्ये नसतात. बुद्ध जर सोडले, अरहंत जर सोडले, भिक्खू जर सोडले तर भगवान बुद्ध म्हणाले माता पितांमध्ये जी मैत्री असते ती दुसरं कोणामध्ये नसते. मैत्रीचा भाव असतो. मुलं कसेही जरी वागत असतील, भांडत असतील, अपमानित करत असतील, बोलत असतील तरी सुद्धा बघा माता पिता मैत्रीच करतात. दारू पिऊन जरी आला, भांडण करून जरी आला तर दुसऱ्याच्या पोराला दोष देत नाही, आपल्या पोराला दोष देत नाही, दुसऱ्याच्या पोराला दोष देते. बघा त्यांच्यात मैत्री असते, मैत्रीचा गुण. त्यामध्ये नंतर भगवंत म्हणाले करुणेचा गुण असतो आपल्या माता पित्यांमध्ये. प्रचंड करुणा असते बघा त्यांच्यामध्ये. काही जरी झालं, भूक लागली आपल्या लेकरांना आपल्याला स्वतःला तरी सुद्धा तर जर जेवण बनवलं तर कोणाला देते अगोदर? कोणाला देते? तुमच्या आईने कोणाला दिलं जेवण बनवलं? आठवा जरा बालपण तुमचं. कारण मोठं झाल्यावर माय बापाला विसरणारे लोक भरपूर आहेत. म्हाताऱ्या लोकांना विसरणारे लोक भरपूर असतात इथे. पण तुम्ही आठवून तर पहा आईचं ते कारुण्य,
जेव्हा घरात काहीच नसते आणि काहीतरी कुठून तरी जेव्हा मिळते खाण्यासाठी, तेव्हा अगोदर विचार कोणाचा करते? आपल्या बाळाचा, आपल्या लेकरांचा विचार करते. तिच्यामध्ये करुणेचा भाव असतो म्हणाले भगवान बुद्ध. माता पित्यांमध्ये करुणेचा भाव असतो. आपल्यापेक्षा जास्त विचार मुलांचा करत असतात. तिसरं गुण सद्गुण सांगितला तो म्हणजे मुदिता, प्रसन्नता. मुदिता म्हणजे काय? प्रसन्नता त्याला म्हटलं थोडक्यामध्ये. मुदित होणे, मुदित भाव. तर माता पिता बघा, आता समजा एखादं बाळ जन्माला येते, जन्माला आल्यानंतर समजा तिचं रडलं नाही जन्मल्या बरोबर तर टेन्शन मध्ये येते. जन्माला आलं जर रडलं नाही तर टेन्शन मध्ये येतात माता पिता, आणि जेव्हा रडते तेव्हा हसतात बघा. बाळ सुदृढ आहे असा त्याचा अर्थ होतो ना. बाळ जन्माला येते, पुनर्जन्म होते. एखाद्या मातेचं बाळाला जन्माला घालत असताना भयंकर तिला त्या वेदना होत असतील, पण जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्या वेदनेतूनही तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते बघा. त्याला मुदिता म्हटलेला आहे. आणि म्हणून भगवान म्हणाले माता पित्यांमध्येच हा एक सद्गुण असतो, मुदिता. त्यानंतर भगवंताने सांगितलं उपेक्षा भाव असतो. आपला मुलगा भांडला काय, बोलला काय, शिव्या दिल्या काय, तर तरी सुद्धा त्याला सहज माफ करण्याचा भाव जो असतो, त्याला समजून घेण्याचा जो भाव असतो, तो माता पित्यांमध्ये असतो. म्हणून माता पित्याची सेवा केली पाहिजे. मूल बाळ बायको यांचा सांभाळ केला पाहिजे. पण गणित आता उलट झालं. मूल बाळ बायको यांचा सांभाळ सेवा करते आणि माय बापाचा सांभाळ करतो म्हणते. भगवंतानं सांगितलं माता पित्याचा सांभाळ नाही करू शकत कोणी. माता पित्याची तर सेवा केली पाहिजे आणि मूलबाळ बायको यांचा सांभाळ केला पाहिजे नीटपणे. पण मूलबाळ बायको यांचा सांभाळ करताना सुद्धा भगवंताने पती पत्नीच्या पण 4 जोड्या सांगितलेल्या आहेत. भगवंत म्हणाले एका ठिकाणी सदाचारी पती असतो आणि दुराचारी पत्नी असते. दुसऱ्या ठिकाणी सदाचारी पत्नी असते आणि दुराचारी पती असतो. तिसऱ्या जोडीला सांगताना भगवान बुद्ध म्हणाले पती पण दुराचारी असतो आणि पत्नी पण दुराचारी असते काही काही ठिकाणी. आणि चौथी सर्वोत्तम जोडी सांगताना भगवान बुद्ध म्हणाले काही काही ठिकाणी पती पण सदाचारी असतो आणि पत्नी पण सदाचारी असते. अशी जोडी सर्वोत्तम असते. पण अशा जोड्या दुर्लभ असतात म्हणाले भगवान बुद्ध. नाही तर इथं लांड्याची धर म्हटलं की बांड्याची धरणारे फार भरपूर लोक असतात. आम्ही कधी कधी दृष्टांत सांगताना सांगतो सगळ्याच पती पत्नीचं काही पटत नाही बघा. काही काही उलट्या डोक्याचे असतात. उलट्या डोक्याचे म्हणजे विचाराने उलट्या डोक्याचे. तर एकदा असंच बघा, गावाच्या बाजूला शेत होतं. एका शेतकऱ्याची जोडी होती, पती पत्नी होते. त्यांच्याकडे 2 बैल होते. एक लांडा बैल होता, त्याची शेपूट तुटलेली होती अर्ध्या मधातून. एक बांडा बैल होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि दोघे शेतात गेले. शेतात गेल्यानंतर सायंकाळी घरी परत यायचं तर मग नदीला पूर आला होता. नदीला छाती एवढं पाणी होतं. तर याची जी बायको होती तिला कर म्हटलं की करायची नाही, करू नको म्हटलं की करायची, असा स्वभाव होता. माणसाचाही असा स्वभाव असतो काही काही, म्हणजे बाईचाच असतो असा काही विषय नाही. चांगलं कर म्हटलं की वाईट, शांत बस म्हटलं की बडबड करील, बडबड कर म्हटलं की शांत बस. पुरणपोळी बनव म्हटलं की चटणी भाकर, आणि चटणी भाकर बनव म्हटलं की पुरणपोळी, असा बाईचा स्वभाव होता. मग येता येता परत येताना आता संध्याकाळ होत होती. तर हे शेतकरी कुटुंब होतं. तर याला माहित होतं बा की बायकोला पोहता येत नाही, नदीला पाणी आलंय. तर यानं सांगितलं, याच्या लक्षातच नाही की इथं उलट खोपडी आहे म्हणून. तर हे बायकोला म्हणे बा तुला पोहता वगैरे येत नाही, नदीला पूर आला तर तू बांड्याची शेपटी पकड, पक्की पकडता येईल. ती म्हणे काऊन, मला का कमी समजता का तुम्ही, का असंच समजता मला तुम्ही? एवढे वर्ष काय संसार असाच केला का काय? मी भांड्याची कशाला पकडेल, लांड्याची पकडेल. ते म्हणे तसं करू नको, वाहून जाशील. ते म्हणे मला तुम्ही असंच समजता की काय? मी पकडते. पकडली ना लांड्याची शेपूट, लांड्याची शेपूट पकडली. नदीच्या अर्ध्या मधात गेल्यावर यानं मुकत बसा. हे म्हणे बाला लांड्याची पकडली तर पकडली, पक्की तरी पकड. ही असं एकदम शॉर्ट टेम्पर्ड होती, काही बोलल्यावर लगेच राग येणारी. ही म्हणे मला काय तुम्ही असंच समजता काय, कमजोर समजता का, मला काय पोहता येत नाही का, माझ्यात ताकद नाही की काय, आणि तुमचंच ऐकत राहू का म्हणे. तिथं तुमच्या वाट्याला येत असेल असे कधी कधी घटना बापा मुख्यच बसत असतील. मी पाहिलं एकदा
लहानपणी एक माणूस होता असा दारुडा हो, बाहेर दारू पिऊन अशा शिव्या द्यायचा लोकांना हो, लय जोर जोरात शिव्या. तुमचं असं करेल आणि तुमचं तसं करेल आणि तुम्ही काय समजता मला. आणि घरी गेलं की बायको अशी हाणायची त्याला, बाहेर आवाज यायचा माझ्या गावात. तर गाव असते केवढं तास तर एक गेली तिथं दोघे मी अर्ध्या नदीत गेल्यावर हे तिला सांगते की बा पक्क तरी पकड. हे म्हणे काऊन मी सोडून देईल, तुम्हाला काय करायचं का, तुमचंच ऐकत बसू का. ते म्हणे तसं करू नको करू नको म्हणता म्हणता ते म्हणे तुमचंच ऐकू का, मी सोडून दिली बा. सोडून दिलं तिनं गेली वाहत खाली. हे बाहेर पडलं, हे वरच्या दिशेला शोधत गेलं तिला. एका शेतकऱ्याला वरती जाऊन विचारलं की बा माझी बायको वाहून गेली म्हणे, तुम्ही पाहिली का. त्यानं विचारलं कुठून वाहून गेली. ते म्हणे त्या तिथून खालून वाहत गेली. तर तो शेतकरी म्हणे तू का डोक्यावर पडला की काय. ते म्हणे काय झालं, बायको जर खालून वाहत गेली तर इकडे वरती कशी येईल. ते म्हणे तुम्हाला माहित नाही म्हणे गणित. बायकोचं गणित उलट होतं म्हणे माझं. तिला एक म्हटलं की ती दोन म्हणायची म्हणे, कर म्हटलं की करायची नाही, करू नको म्हटलं की करायची. चांगला स्वयंपाक बनव बा, माझ्या घरचे लोक येणारे आमच्याकडचे, तर ती शिळी भाकर खाऊ घालायची. आणि तिला जर म्हटलं बा आता तुझ्याकडचे पाहुणे येत आहेत तर साधंच काहीतरी बनवतो, पुरणपोळी बनवायची. उलटा दिमाग होता म्हणे तिचा, तर म्हणून मला वाटलं बा उलटी हात आली तर काय. तर असा असतो स्वभाव बघा कोणाकोणाचा. तुम्हाला म्हणत नाही बापा तुम्ही लय चांगले आहे, पण काही काही असे असतात. म्हणून भगवंताने 2500 वर्षांपूर्वी सांगितलं बघा, माता पितांची सेवा झाली पाहिजे आणि मूल बाळ बायको यांचा नीट सांभाळ केला पाहिजे. कारण पृथ्वी ही गोल आहे म्हणाले. पृथ्वी कशी आहे, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आज ज्यांच्यावर तुम्ही वेळ आणाल जी कोणती, उद्या आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों, परसों नहीं तो तेरसो, जब आप बूढ़े बन जाओगे और जब आपके बच्चे बड़े बन जाएंगे, तेव्हा ते म्हणते त्याला तुम्ही म्हणून तर पहा. ते म्हणते तुम्ही कोणता सांभाळ केला नीट, हा म्हणतात की नाही. मुख्यत बसता बापा, लय डेंजर आहे काही काही घरामध्ये वातावरण. आणि त्यामुळे भगवंताने तेव्हा सांगितलं बघा की बिलकुल आपल्या माता पित्याची सेवा केली पाहिजे. त्यानंतर भगवंताने सांगितलं अनुकूल कर्म केलं पाहिजे मनुष्याने जीवनामध्ये. अनुकूल कर्म, अनुकूल कर्म म्हणजे कोणते कर्म, तर धम्माला धरून कर्म केले पाहिजे. तसं तर आम्ही आपल्या प्रवचनामध्ये सांगितलं व्यवसायाच्या बाबतीमध्ये चांगले कर्म करण्याच्या संदर्भामध्ये धम्माचं तर आचरण आहेच आहे, परंतु व्यवहाराच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून सांगितलं, उदरनिर्वाह करण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलं, सम्यक आजीविकेच्या दृष्टिकोनातून आम्ही सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणाले अनुकूल कर्म म्हणजे जे कर्म केल्यावर आपल्याला पश्चाताप होणार नाही, जे कर्म आपण केल्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणार नाही, जे कर्म केल्यामुळे कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही किंवा आपलं जीवन उद्ध्वस्त होणार नाही, असे कर्म करू नका. म्हणजे अनुकूल कर्म करा. तर त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे प्रवचनामध्ये 5 प्रकारचे व्यापार मनुष्याने करू नये. भगवंताने सांगितलं किती प्रकारचे व्यापार करू नये. जीवन जगत असताना, उदरनिर्वाह करत असताना भगवान म्हणाले शस्त्र विकण्याचा व्यापार कधी कोणी करू नये. बघा, चाकू भाला तलवार विकण्याचा व्यापार करू नका. कारण चाकू भाला तलवार किंवा जे काही शस्त्र आहेत तर त्याने कुणाला ना कुणाला मारल्या जाते. आणि भगवान म्हणाले ते सम्यक आजीविकेमध्ये बसत नाही, म्हणून शस्त्रांचा व्यापार करू नका. प्राण्यांचा व्यापार करू नका म्हणाले भगवान बुद्ध. कारण प्राण्यांचा व्यापार केला तर प्राण्यांना हानी पोहोचते, त्यांना जीवानिशी जावं लागते, म्हणून प्राण्याचा व्यापार करू नका. त्यानंतर मांस विक्रीचा व्यापारही भगवंताने वर्ज्य मानलेला आहे. मांस विक्रीचा व्यापार करू नका. मद्याचा व्यापार, दारू विक्रीचा व्यापार करू नका म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यानंतर विषाचा व्यापार करू नका म्हणाले. किती व्यापार करायला नाही सांगितलं भगवंताने, 5 व्यापार करू नये म्हणाले भगवान. कारण ह्याचा जे व्यापार करतील, ज्यांचे दारूचे दुकान असतील, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना भलेही गोड वाटत असेल. त्या दिवशी आमचे भंतेजी म्हणाले, भंतेजी भगवंताने सम्यक आजीविका शिकवली खरी, भगवंताने हे 5 व्यवसाय करू नका म्हणून जरी उपदेश केला असेल तरी आजच्या घडीला जर आपण पाहिलं, ऑब्झर्व केलं तर 2 दुकानं, 2 व्यवसाय सर्वात जास्त चालतात, ते कधीच डुबत नाही. एक तर दारूचं दुकान, ते कुठे गावाच्या बाहेर असेल तिकडे गर्दी, आणि दुसरं मांसाचं दुकान, मांस विक्रीचं दुकान. त्याला
मरण नाही, पण भगवंताने त्याचा निषेध केलेला आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, हे 5 व्यापार जर कोणी करेल ना तर त्यांना दुःखच भोगावं लागेल. त्यामुळे अनुकूल कर्म करा असं भगवंताचं म्हणणं आहे. त्यानंतर भगवंताने सांगितलं दान देण्याचं कर्म केलं पाहिजे. दान तर दानाचे 3 प्रकार सांगितले. दान पती, दान सहाय्य आणि दान दास. दानाचे किती प्रकार सांगितले? 3 प्रकार सांगितले. दान पती, दान देणाऱ्याची व्याख्या केली भगवंताने. दान देणारे 3 प्रकारचे क्वालिटी आहेत. जे लोक दान देतात ना त्याच्या 3 क्वालिटी सांगितल्या. पहिली गोष्ट तर भगवान बुद्ध म्हणाले, दानपती त्यांना म्हणतात की आपण ज्या क्वालिटीच्या वस्तू वापरतो घरामध्ये स्वतःसाठी त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या क्वालिटीचं जेव्हा दानामध्ये दिल्या जाते आपल्याकडून, तेव्हा त्या दानदात्याला भगवान दानपती म्हणतात. म्हणजे तो सर्वोत्तम दानदाता आहे म्हणाले भगवान बुद्ध. आपण जसं खातो ज्या क्वालिटीचं त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं देणारा. आणि दुसरा दान सहाय्य सांगितला. दान सहाय्य म्हणजे आपण ज्या क्वालिटीच्या वस्तू वापरतो, खातो, पितो, अगदी त्याच क्वालिटीच्या वस्तू दानामध्ये देतो, त्याला दान सहाय्य म्हटलेलं आहे. आणि तिसरा निकृष्ट दर्जाचा दान दास म्हटलेला आहे. दान दास त्यांना म्हणतात भगवान बुद्ध की आपण चांगलं चांगलं खायचं, आपण चांगलं चांगलं वापरायचं आणि दान देताना फाटकी 10 रुपयाची नोट द्यायची. असं लय होते की भगवंतीजीने मागे सांगितलं 2-4 नोटा फाटक्यात निघाल्या म्हणजे ते अशा मुळा करून दिल्या बघा. काही लोक देतात. आता जे दुकानावर चालत नाही ते देत असतील भक्तीजी लोकायला. त्यांच्या करताना कधी कधी बोलते बाई आम्हीच भेटलो का म्हणते दान देताय ना. मी तर म्हणतो न दिलेलं बरं आहे. म्हणजे पैशाच्याच बाबतीत नाही तर निकृष्ट दर्जाचं दान देऊ नये असं भगवंताने सांगितलं. एक तर दान सहाय्य बनावं आपण, म्हणजे आपण ज्या क्वालिटीचं वापरतो त्या क्वालिटीचं दान द्यावं. नाही तर बनता आलं तर दानपती बनावं. असं दानाचे 3 प्रकार भगवंताने सांगितले. नाते संबंध सुद्धा चांगले तयार करा म्हणून उपदेश केला भगवंतानं. कारण कधी संकट आहे, कधी दुःख आहे, कधी परेशानी आहे, कधी लग्न कार्य आहे, तर रिलेशनशिप सुद्धा चांगली बनवा असा भगवंताचा उपदेश आहे बघा. कारण माणसं जोडता आले पाहिजे आणि आपण त्यांचेच होऊ शकतो. जेव्हा आपण कोणाचे तरी होतो तेव्हा लोक आपले होऊ शकतात बघा. आपण कोणाचेच होणार नाही तर लोक आपले होतील काय? काही लोक असतात बघा असे की आपण कोणाचेच होत नाही, कोणाला खायला पियाला देणार नाही, चहा पाजवणार नाही, घरी बोलावणार नाही, पाहुणचार करणार नाही आणि दुसऱ्याकडून कोरड्या अपेक्षा, तर कोणी होईल का आपलं? तर होणार नाही. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं नातेसंबंध चांगले बनवा, वाईट कर्मापासून अलिप्त रहा असे भगवंताने उपदेश केले. पाप कर्मामध्ये रममान होऊ नका असा महामंगल सूत्रामध्ये विविधांनी उपदेश केले भगवान बुद्धांनी बघा. शॉर्ट मध्ये हे तुम्हाला मी सांगत आहे. निर्वाणापर्यंत कुठस्थ लोक धम्मे ही चित्तम यसन कंपनी पर्यंत भगवंतांनी उपदेश केले बघा. म्हणजे कुठस्थ लोक धम्मे ही चित्तम यसन कंपती. 8 लोक धर्म प्रत्येकाच्या वाट्याला येतात म्हणाले भगवान बुद्ध. सुख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे, यश प्रत्येकाच्या वाट्याला, अपयश प्रत्येकाच्या वाट्याला, निंदा प्रत्येकाच्या वाट्याला आणि प्रशंसा सुद्धा प्रत्येकाच्या वाट्याला, लाभ प्रत्येकाच्या वाट्याला आणि नुकसानही प्रत्येकाच्या वाट्याला आहे. इथे असं कोणीच नाहीये की ज्यांच्या वाट्याला हे 8 लोक धर्म येत नाही. आणि त्यामुळे आपण या महामंगल सूत्राची जी शिकवण आहे ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंतांनी या महामंगल सूत्रात तपही करायला सांगितलं. तपोच ब्रह्मचर्यच आर्य सत्यान दर्शन, 4 आर्य सत्यांचं दर्शन करणे हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणाले भगवान बुद्ध. मंगलकारी आहे म्हणाले भगवान बुद्ध. निर्वाणाचा साक्षात्कार करून घेणे हे तर सर्वात मोठं सुख आहे. नाला सोपाऱ्याला बाबासाहेब एकदा त्या चैत्यावर म्हणाले होते की मनुष्य जीवनाचा उद्देश असावा मनुष्याला निर्वाण प्राप्त करता आलं पाहिजे. आपलं जे जीवन चाललंय भगवंताने ते आचरणिक बनवायला सांगितलं आणि त्यामुळे निर्वाण प्राप्त करण्यासाठी धम्माचं आचरण करावं लागते. त्यासाठी दान पुण्य आहे, सील पालन आहे आणि ध्यान आहे. ह्या गोष्टी मनुष्याला जमल्या पाहिजे. जर जमल्या नाही तर मनुष्य जीवनाचं काही खरं नाहीये बघा. आणि त्यामुळे मनुष्याने अंतर्मुखी बनावं असेच उपदेश भगवंताने केले. तर या महामंगल सूत्रामध्ये सुद्धा
स्वतःला अंतर्मुख बनविण्याचा उपदेश केला, तर आपण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये बहिर्मुखी न बनता अंतर्मुखी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु मनुष्य जीवन असं आहे एकंदरीतच की बहुतांश लोक इथे बहिर्मुखी असतात. जगाकडे पाहत राहणे, जगाच्या चांगल्या वाईटावरती चर्चा करणे असा उद्योग करणारे इथे जास्त लोक आहे. म्हणून अंतर्मुख असणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आणि बहिर्मुखी असणाऱ्या लोकांची संख्या इथे जास्त आहे. तर अधिक मी बोलत नाहीये, जाता जाता एक दृष्टांत सांगतो तुम्हाला आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. एक दृष्टांत याला धरूनच आहे की भगवंताने अंतर्मुख कसं बनवायला सांगितलं आणि लोक कसे बहिर्मुखी आहेत. तर एकदा बघा, कालही मी बोललो हे आणि एकदा दृष्टांत सांगतो, रिपिटेशन होते त्याचं तरी पण. एकदा एका आश्रमामध्ये अनेक शिष्य होते, त्यांचे गुरुजी होते. एका शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं, त्याचा सेंड ऑफचा प्रोग्राम होता. म्हणजे दृष्टांत आहे. तर गुरुजींनी त्याला भेट म्हणून एक आरसा दिला बघा, दिव्य आरसा म्हणून. तुम्ही ऐकला असेल तर दिव्य आरसा भेट दिला आणि गुरुजींनी त्याला सांगितलं की हा आरसा असा आहे की ज्याच्या कुणाच्या तोंडासमोर हा धरला जाईल तर त्याच्या मनातले भाव या आरशामध्ये प्रकट होतील, दिसतील. तर त्या शिष्याने तो आरसा घेतला आणि गुरुजीने दिल्याबरोबर गुरुजीच्या तोंडासमोर धरला. मनुष्याची प्रवृत्ती कशी आहे बघा इथे, की तो आरसा घेतला आणि गुरुजीच्या तोंडासमोर धरला आणि त्या आरशात त्यानं पाहिल्याबरोबर त्याच्या तोंडावर 12 वाजले. लय बारीक तोंड झालं त्याचं, एकदम नाराज झाला तो. आणि गुरुजीने ओळखलं, आता गुरुजीचा अनुभव असतो अनेक दिवसांचा, हा काही दिवसांसाठी शिकायला आला होता. गुरुजीने त्याच्याकडे पाहिलं आणि ओळखलं की याला काही आवडलेलं दिसत नाही. गुरुजीने तरी त्याला विचारलं की काय झालं. तर तो म्हणाला, गुरुजी तुम्हाला तर मी फार चांगलं समजत होतो, पण तुमच्यातही राग द्वेष लोभ आहेत. तर गुरुजी म्हणाले, मी तरी कुठं तुला सांगितलं की मी अरहंत झालो म्हणून. कारण जे अरहंत होत असतात त्यांच्यात राग द्वेष लोभ नसतो, परंतु जे अरहंत नाही आहेत त्यांच्यात कमी जास्त प्रमाणात राग द्वेष लोभ असतो. मग गुरुजी म्हणाले, मी तुला कधी बोललो का की मी मुक्त झालोय, दुःख मुक्त आहे, अरहंत आहे. तर तो म्हणाला नाही. तर त्यामुळे माझ्यातही असेल. तर तो म्हणाला, नाही मी फसलो, मला पश्चाताप होतोय, मी दुसऱ्या गुरुजीकडे गेलो असतो तर बरं झालं असतं, तुम्हाला तर फार चांगलं समजत होतो, असं तसं म्हणत म्हणत फनफन करत उठलं, बाकी गेलं घरी. घरी जाता जाता रस्त्यानं आता याचा स्वभाव असा होता की जसे जगात काही लोक असतात बघा, दुसऱ्याला चेक करणारे, दुसऱ्याला तपासणारे, दुसऱ्याच्या त्रुट्या काढणारे, दुसऱ्याची निंदा करणारे असे काही लोक असतात. त्याचा स्वभाव तसाच होता. घरी जाईपर्यंत याने रस्त्यात जे जे कोणी दिसेल त्या प्रत्येकाच्या तोंडासमोर आरसा धरत राहिला. ज्याच्या तोंडासमोर आरसा धरला तर याचं तोंड बारीकच व्हायचं, कारण त्याच्यापैकी बरेच लोक याच्या ओळखीचे होते. आणि हा म्हणायचा, मी तर तुम्हाला फार चांगलं समजत होतो, तुमच्या तर फारच अवगुण भरलेले आहेत आणि असं आहे तसं आहे, काय 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 असं चेक करता करता घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर तरी यानं मुकाट्यानं बसाव की नाही, यानं बापाच्या तोंडासमोर आरसा धरला आणि बापाला म्हणला, मी तुम्हाला तर फार चांगलं समजत होतो बाबा, तुमच्यात लय अवगुण भरलेले आहे. बाप म्हणजे मग कसं करतो, ते म्हणे काय करू आता. पुन्हा आईलाही सोडलं नाही, आईच्या तोंडासमोर आरसा धरला आणि पुन्हा बारीक तोंड झालं. ते म्हणे आईला, आई तुला तर फार चांगलं समजत होतो, तुझ्या ते अवगुण भरले, तू राग द्वेष लोभ अहंकार ईर्ष्या संशय. ते म्हणे हो म्हणे, काय करू म्हणे मी आता. तर मग यानं भावालाही सोडलं नाही, बहिणीलाही सोडलं नाही आणि याची बायको होतीच. तर यानं बायकोच्या तोंडासमोर आरसा धरला आणि बायकोच्या तोंडासमोर आरसा धरल्यानंतर मग तर बापा याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. बायकोला म्हणे, आत्ताच्या आत्ता तू गाठोडं बांधून तू तुझ्या माहेरी जा, तुझं माझं जमत नाही, फारकत देतो म्हणे. बायको म्हणे काय झालं, तुम्हीच तर पसंत केलं होतं मला. ते म्हणे मला काही सांगू नको पसंत कोणी केलं होतं, काय केलं होतं ते, पण तुझ्यात लय अवगुण आहेत म्हणे, बिलकुल भयंकर अवगुण आहेत आणि तू मला पसंत नाही म्हणे. तर आता हा असं झालं आणि याला विचार आला की गड्या जग चांगलं नाही, दुनिया काही चांगली नाही, कोणीच चांगलं नाही या जगामध्ये, असा त्याने विचार केला. आणि दिव्य आरसा गुरुजीचा गुरुजीलाच नेऊन देऊ असं याला वाटलं. दुसऱ्या दिवशी हे गेलं पुन्हा त्या आश्रमामध्ये गुरुजीकडे.
गुरुजीकडे गेल्यानंतर यानं दुसऱ्या दिवशी गेल्यावर काही अभिवादन वगैरे केलं नाही, कारण यानं आपल्या डोळ्यावर चष्मा घातला होता की गुरुजी चांगले नाही, कोणीच चांगलं नाही. असे काही काही लोक असतात पहा. बिलकुल हे गेलं, गुरुजीनं ओळखलं, हे बसलं. हे बसल्यावर गुरुजी म्हणे काय झालं, तर ते म्हणे गुरुजी जग चांगलं नाही म्हणे. तुमच्याकडे थांबलो, आलो, राहिलो, पण तुमच्याकडे लय अवगुण दिसतात मला, दिसले. माझी आई बरोबर नाही, वडील बरोबर नाही, बहीण भाऊ बायको बरोबर नाही, माझे मित्र बरोबर नाही, मैत्रिणी बरोबर नाही, गावातलं कोणीच बरोबर नाही. गुरुजी त्याचं ऐकून घेतलं गुरुजीनं. आणि गुरुजी म्हणे आरसा कुठे, तर त्यानं काढला पिशवीतून. गुरुजी म्हणे दाखव. गुरुजीनं घेतला आरसा आणि त्याच्या तोंडासमोर धरला. आणि गुरुजी म्हणे आता तू पाहि. तर त्याच्या मनामध्ये बिलकुल अहंकार, ईर्ष्या, द्वेष, राग, लोभ काय काय एवढं भरलं होतं. मग त्यानं खाली मान घातली. आणि गुरुजी त्याला म्हणाले की जग असंच आहे आपापल्या लेवलवर, परंतु भगवान बुद्धानं सांगितलं की लोकांचे जगाचे वाईटच गुण पाहिले नाही पाहिजे. जगामध्ये चांगलेही लोक आहेत आणि दुसऱ्याचे गुण अवगुण पाहण्याच्या अगोदर भगवान म्हणाले अगोदर स्वतःला तपासलं पाहिजे, स्वतःला चेक केलं पाहिजे. लोक कसे आहेत, कोण कसं आहे हे पाहण्यापेक्षा आपण अंतर्मुखी बनलो पाहिजे. आणि भगवंताची सुद्धा शिकवण तीच आहे. अत्ताही अत्तनो नाथो ओही नाथो परोसिया म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही तुमचे मालक आहात. तुम्हाला सुखी बनायचं आहे की दुःखी बनायचं आहे हे तुमच्या हातात आहे. म्हणून जीवनाचं सोनं करायचं आहे की कोळसा करायचा आहे हे आपल्या सर्वस्वी हातात असते. त्यामुळे जग कुठे चाललंय, जग काय करताय याच्याबद्दल जास्त विचार न करता आपण आपल्या आचरणावरती फोकस केला पाहिजे. या वाणीवर संयम ठेवला पाहिजे, मनावर संयम ठेवला पाहिजे, शरीरावर संयम ठेवला पाहिजे आणि जीवन शांतपणे जगलो पाहिजे आपण. त्यासाठी म्हणून महामंगल सूत्राचा उपदेश केला. वेळ अधिक झाला असल्या कारणाने मी जास्त तुम्हाला बोलत नाहीये. बोलणारे भरपूर भिक्षू आहेत, त्यांचाही नंबर लागलेलाच आहे. त्यामुळे तुर्तास माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण. साधू साधू साधू. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात. तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. The Great Happiness. शरणं गच्छामि.